स्नेहल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलच्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे 1,80,000 विद्यार्थी, त्यासोबतच जे शिक्षक भरतीचे संपूर्ण विद्यार्थी वाट बघत आहेत त्यांच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. आनंदाची बातमी आणि अपडेट मी तुम्हाला सांगतो आहे. यापूर्वी आपण माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारं कोणतेही जे अपडेट असेल ते अपडेट आपल्या चॅनलवरती कायमस्वरूपी विद्यार्थी मित्रांनो मिळत राहील. आणि शिक्षक भरतीचेच अपडेट नाही तर इतर जे शैक्षणिक ज्या काही चालू घडामोडी आहेत त्याबद्दलचं संपूर्ण माहिती आपण आपल्या चॅनलला देत असतो. व्हिडिओ संपूर्ण बघा, स्किप करू नका, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती ही या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. आपल्याला थंबनेलमध्ये असं लिहिलेलं दिसलं आहे की जागा ज्या आहेत त्या जागा वाढणार आहेत, शिक्षक भरतीच्या जागा वाढणार आहेत. संच मान्यतेचं जे काही धोरण आहे तो धोरण आणि 15 मार्च 2024 जो काढलेला जो GR आहे त्यामध्ये बदल होणार आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की एक याचिका जी आहे ती याचिका ही सिंधुदुर्ग मधील काही जे शिक्षक बांधव आहेत त्यांच्या माध्यमातून एक सुप्रीम कोर्टामध्ये याचिका आहे आणि या याचिकेचा अजून निर्णय लागायचा आहे. ती याचिका प्रलंबित आहे. यात मुद्दे आपल्याला सर्वांना माहिती आहे की ज्या समूह शाळा आहेत, जे GR आलेला होता की ज्या शाळांची पटसंख्या ही 20 पेक्षा कमी आहे, 10 पेक्षा कमी आहे अशा शाळा बंद होणार आहेत आणि त्या ठिकाणी समूह शाळा म्हणजे केंद्र शाळा त्या ठिकाणी निर्माण केली जाणार आहे. विविध जवळचे जे काही पट असणार आहेत किंवा विद्यार्थी असणार आहेत त्याच्या मिळून एक शाळा ही समूह शाळा त्या ठिकाणी करण्यात येणार आहे. असं या संदर्भात सुद्धा जिल्हा परिषदच्या माध्यमातून संपूर्ण डेटा जो आहे तो जिल्हा परिषदला गेलेला आहे की नेमकी 10 पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा किती, 20 पेक्षा कमी पटसंख्या शाळा असणाऱ्या किती. त्यात अजून एक असा निर्णय आलेला होता की ज्या शाळांची पटसंख्या ही 20 पेक्षा कमी आहे अशा शाळांमध्ये हा एक परमनंट शिक्षक दिला जाणार आहे आणि दुसरा जो शिक्षक असणार आहे तो कंत्राटी शिक्षक असणार आहे. आणि याच मुद्द्याला धरून ही जी सिंधुदुर्गची जी याचिका आहे त्यामध्ये हा पहिला मुद्दा आहे. दुसरा असा मुद्दा आहे की जे विषय शिक्षक असतात 6वी ते 8वी करिता, 5वी ते पुढे जे विषय शिक्षक असतात ते विषय शिक्षक, मग गणिताचा विषय शिक्षक असेल, विज्ञानाचा विषय शिक्षक असेल, भाषेचा असेल, सामाजिक शास्त्राचा असेल, असा विषय शिक्षक जरी 5 ते 6 जरी विद्यार्थी असले तरी सुद्धा एकच विषय तो सर्व विषय शिकवत असतो. जो विषय शिक्षक असून सुद्धा त्याचा काही उपयोग नसतो. हा मात्र विद्यार्थ्यांवरती अन्याय आहे, कारण त्यानुसार त्या विद्यार्थ्याला त्याचं शिक्षण, त्यानुसार निपुण असलेलं शिक्षण त्या विद्यार्थ्यांना शिकवायला पाहिजे असं सुद्धा त्या ठिकाणी नमूद आहे. आणि हा RTE जो आहे, राईट टू एज्युकेशनचा जो 21 कलम जो आहे या संविधानाच्या कलमाचा सुद्धा काय असं या ठिकाणी हनन होत आहे असंच त्या ठिकाणी स्पष्ट उल्लेख केलेला आहे. त्यामुळं प्रत्येक विषयाने शिक्षक असणं गरजेचं आहे असं त्या याचिकेत म्हटलेलं आहे. आणि ह्याच मुद्द्यावरती सुद्धा काल चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये दादाजी भुसे, रत्नागिरी या ठिकाणी चर्चा झालेली, नितेश राणे, दादाजी भुसे शिक्षण मंत्री, सोबतच उदय सामंत हे सुद्धा मंत्री यांच्या माध्यमातून ही या ठिकाणी मीटिंग झाली आणि सभा झाली. आणि या सभेच्या माध्यमातून जो काही 15 मार्च 2024 जो GR होता हा GR त्यांनी त्या ठिकाणी स्पष्ट सांगितलेला आहे की कोणत्याही 10 पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद होणार नाहीत, समूह शाळा सुद्धा आम्ही करणार नाहीत असं त्यांनी स्पष्ट उल्लेख त्या ठिकाणी केलेला आहे. म्हणजेच 15 मार्च 2025 GR यामध्ये नक्कीच बदल होईल. आणि नक्कीच बदल झाला म्हणजे काय तर हे जर कमी पटसंख्येच्या शाळेच्या वरती जे काही शिक्षक होते म्हणजे 10 पेक्षा कमी, 20 पेक्षा कमी, तर जे शिक्षक अतिरिक्त होणार आहेत ते अतिरिक्त शिक्षक होणार नाहीत. आणि नवीन जे शिक्षक आहेत म्हणजे पदवीधर शिक्षक म्हणजे पदवीधर म्हणजे काय, विशेष शिक्षक जे आहे तर विशेष शिक्षकाची त्या ठिकाणी वेगवेगळ्या विषयासाठी त्या ठिकाणी काय होणार आहे, निवड होणार आहे असं त्या ठिकाणी स्पष्ट उल्लेख त्यांनी केलेला आहे. म्हणजे शाळा बंद होणार नाहीत, समूह शाळा होणार नाहीत आणि विषय शिक्षकाची मात्र आम्ही स्पेशल त्या ठिकाणी काय करू जागा असणार आहेत. आणि त्यांच्यासाठी जर ही सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून ही जर त्या ठिकाणी याचिकेच्या माध्यमातून जर शासनाने त्यांना उत्तर काय दिलं हे अजूनपर्यंत आपल्याला माहित नाही, कारण महाराष्ट्र शासनाला उत्तर त्या ठिकाणी मागवलेलं होतं, नोटीस त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने पाठवलेलं होतं, नेमकं उत्तर त्यामध्ये काय दिलेलं आहे हे आपल्याला माहित नाही विद्यार्थी मित्रांनो. परंतु यानुसार जर विशेष शिक्षकांच्या जागा तशाच राहिल्या आणि त्यानुसार जर भरल्या तर नक्कीच जागा या सुद्धा वाढणार आहेत. समूह शाळा नाही झाल्या, 10 पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्यांची शाळा जर भरलेल्या म्हणजे बंद झाल्या नाही तर नक्कीच त्या ठिकाणी परमनंट शिक्षक असणार आहेत. आणि परमनंट शिक्षक असणार आहे म्हणजे आपल्या सर्वांसाठी ही आनंदाची बाब आहे. आनंदाची बाब अशी की आपल्या जागा ज्या आहेत त्या जागा सुद्धा वाढणार आहे. आणि आपलं जे कॉम्पिटिशन आहे ते तुम्हाला वारंवार सांगतोय, पोलीस भरतीपेक्षा कॉम्पिटिशन आपलं कमी आहे, क्लर्कपेक्षा कॉम्पिटिशन कमी आहे, MPSC पेक्षा कॉम्पिटिशन कमी आहे. का तर 1,80,000 विद्यार्थ्यांनीच त्या ठिकाणी काय केलेलं आहे, रजिस्ट्रेशन केलेलं आहे.
आणि या जागा जर 15 ते 20,000 जागा जर असल्या 15,000 पेक्षा जागा या ठिकाणी नक्कीच येणार आहे आणि यासाठी कॉम्पिटिशन अत्यंत कमी आहे. म्हणजे ज्यांना चांगले मार्क्स आहेत मग त्यात संवर्गानुसार असेल प्रवर्गानुसार जर त्यांना तुम्हाला जर मार्क्स बरोबर असेल तुम्ही तुमच्या प्रवर्गानुसार नक्कीच त्या ठिकाणी नोकरीवर लागणार आहात. त्यामुळे भीतीचं वातावरण तुमच्या मनामध्ये असू देऊ नका, कारण जाहिराती आपल्यासाठी वाढणार आहेत, आपल्यासाठी जागा वाढणार आहेत. आश्रमशाळा असतील, भटक्या विमुक्त आश्रमशाळा असेल, आदिवासी आश्रमशाळा असेल, त्या सर्व जागा पवित्र पोर्टलच्या माध्यमातून येणार आहेत. त्या समाज कल्याणच्या शाळा असतील, त्यामुळं हे सर्व जागा वाढणार आहेत आणि जागा त्या जास्तीत जास्त कशा येतील यासाठी आपण कायमस्वरूपी प्रयत्नशील आहोत. मग वेगवेगळ्या संघटना वेगवेगळी नेते यासाठी काम करत आहेत, पण याचा फायदा मात्र आपल्या सर्वांसाठी होणार आहे, आपल्याच भरतीसाठी होणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीचे हे अपडेट होतं. हे अपडेट आपल्याला कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये असलेल्या ज्या काही लिंक्स आहेत त्या लिंकवरती जॉईन व्हा, ज्या माध्यमातून तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. मला फोन करू नका विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज मात्र करा, नक्कीच तुम्हाला त्याचं मात्र उत्तर मिळणार आहे. धन्यवाद.